वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। नमस्कार मित्रहो, आम्ही निवडलेला विषय आहे गणेश विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण। स्वातंत्र्यपूर्व काळात माननीय लोकलेखांनी समाजाच्या एकत्रीकरणासाठी, समाजाचे ऐक्य मजबूत होण्यासाठी गणेश मंडळांची स्थापना करून गणेश उत्सवास प्रारंभ केला। आपण सर्वजण या दरम्यान गणेशाची श्रद्धेने, भक्तिभावाने पूजा करतो आणि नंतर वेळ येते आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची, म्हणजेच विसर्जनाची। मोठ्या मिरवणुकीसह आपण सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन जवळच्या नदीपात्रात, तलावामध्ये किंवा समुद्रामध्ये करतो, परंतु त्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाला गांभीर्याने घेत नाही। आपण सर्वप्रथम गणेश मूर्तीमुळे प्रदूषण कशा प्रकारे होते हे पाहूयात। गणेश मूर्ती ह्या पीओपी म्हणजेच प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवितात। पीओपी हे नैसर्गिक स्वरूपात मिळत नाही, त्यामध्ये जिप्सम, सल्फर, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम इत्यादी घटक असतात। हे घटक पाण्यामध्ये मिसळल्यास पाणी विषारी बनते। तसेच पीओपी हे पाण्यामध्ये पूर्ण विरघळण्यासाठी 3 वर्षापर्यंतचा कालावधी लागतो। तोपर्यंत हे नदी पात्रात किंवा तलावामध्ये तळाशी साचते व तेथील जलवनस्पतींचे जीवन धोक्यात येते। गणेश मूर्तींच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे रासायनिक रंग हे मर्क्युरी, लीड, कॅडमियम, कार्बन इत्यादी रसायनांच्या मिश्रणाने बनवतात। यांचा संपर्क पाण्याशी आल्यास पाण्याची घनता व आम्लता वाढते, यामुळे मासे व इतर जलजीवांना धोका निर्माण होतो। निर्माल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बॅग्स, प्लास्टिकची फुले, हार, सजावटीचे थर्मोकॉल इत्यादींमुळे आधीच प्रदूषित असलेली नदी अधिकच प्रदूषित होते। या सर्वांचा परिणाम जलजीव व जलवनस्पतींवर होऊन ही सुंदर जल परिसंस्थाच धोक्यात आली आहे। मानवासही या प्रदूषित पाण्याच्या वापरामुळे त्वचा रोगांसह विविध रोगांना बळी पडावे लागत आहे। गणेश मूर्तींचे विसर्जन करतेवेळी भाविक अगोदरच विसर्जित केलेल्या मूर्तींवर पाय देऊन स्वतः जवळील मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जातात। मोठ्या मूर्तींवर उभे राहून त्यांचे विसर्जन करतात। विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात मूर्तींचे अवशेष इतरत्र पडलेले सापडतात। यामुळे गणेश मूर्तींचे विटंबना होते। हे सर्व टाळण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन काही प्रयत्न करू शकतो, जसे की पीओपी व रासायनिक रंगांपासून बनविलेल्या गणेश मूर्तींऐवजी शाडूच्या किंवा मातीच्या नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या इको फ्रेंडली मूर्तींचा वापर करावा। सर्वांस पीओपी व रासायनिक रंगाद्वारे बनवलेल्या मूर्तींपासून होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती द्यावी। तसेच संपूर्ण गावा मिळून एकाच गणेश मूर्तीची स्थापना करावी। यामुळे प्रदूषण तर कमी होईलच, पण त्याचबरोबर सामाजिक एकजूटही वाढेल। गणेश मूर्तींची विटंबना व त्यामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्तींचे विसर्जन हे विसर्जन तलाव किंवा विसर्जन हौदामध्येच करावे। निर्माल्य तसेच सजावटीच्या वस्तू नदीपात्रात न विसर्जित करता त्यांना निर्माल्य कुंडांमध्ये जमा करावे। धन्यवाद। या मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागतो, तरी सुद्धा या मूर्त्या पूर्णपणे पाण्यामध्ये विसर्जित होत नाही। यामुळे असणारे कृत्रिम कलर, कृत्रिम रंग आणि काही रासायनिक घटक हे पाण्याला प्रदूषित करण्यासाठी कारणीभूत ठरतात। आणि मित्रांनो, हे दिवसेंदिवस खूपच घातक होत चाललेले आणि हे आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, समाजाला जलप्रदूषणाची जाणीव करून द्या। 10 दिवसांचा तुमचा मुक्काम खूप आनंद देणारा असतो, परंतु विसर्जनाचा 1 दिवस प्रदूषणाचा मोठा डोंगरच असतो। एकाच दिवसामुळे पाण्याची चव जाते, पाण्याच्या प्रदूषणामुळे पाण्यातील सजीवांचे जीव जाते। याची जाणीव समाजाला करून द्या। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया।